हॅलो फ्रेंड्स, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सावरी विमलला म्हणते की आपण पोलीस स्टेशनला जाऊनच बघूयात, तिथे गेल्यानंतर आपल्याला काहीतरी कळेल असं म्हणून ते जातात. पण तितक्यात पोलीस तिथे येतात आणि ते सांगतात की नित्याला कुठे गायब केलं आहे. विमल आणि तात्या घरचे सर्वच खूप घाबरतात. पोलीस म्हणतात की तुम्हीच त्यांना मुद्दाम लपवलं आहे. तात्या म्हणतात की आम्हाला आत्ताच कळालं आहे की ती गायब आहे. जर कळालं की नित्याला गायब होण्यामध्ये तुमचा हात आहे तर सर्वांना जेलमध्ये पाठवेल मी, एवढं लक्षात ठेवा. राजमा रडतच म्हणते की आजच्या दिवस आम्हाला सूट द्या आणि आम्हाला तिला शोधायला सोडा. इकडे सावरी आदिराजला फोन करते पण इन्स्पेक्टर तिच्यावरती ओरडतात आणि फोन स्पीकरवरती टाकायला सांगतात. इन्स्पेक्टर आदिराजला सांगतात की तू कुठेही फरार झाला ना तरीसुद्धा आम्ही तिला शोधून काढूच. आदिराज म्हणतो की माझ्या मागावर लागण्यापेक्षा, माझ्या घरात वेळ वाया घालण्यापेक्षा तुम्ही नित्या मॅडमला शोधा, त्यांचा जीव धोक्यात आहे. इन्स्पेक्टर म्हणतात की आमच्या तऱ्हेने आम्ही तपास करणारच आहोत. ते हवालदारला सांगतात की हा फोन घ्या आणि याच्यावर लास्ट कॉलचं लोकेशन ट्रेस करा. सावरी म्हणते की तुम्ही आमच्यावरती संशय घेण्यापेक्षा त्या शालिनी शिर्के पाटीलची चौकशी करा, तिनेच केलं हे सगळं. राजमासुद्धा त्यांना विनंती करते आणि आम्हाला शोधायला सोडा असं सांगते. इकडे शालिनी गुरुजींना पूजेची तयारी झाली का असं विचारते. गुरुजी म्हणतात पण श्राद्ध कोणाचं घालायचं आहे. शालिनी म्हणते की जिवंत व्यक्तींचं तुम्ही कधी श्राद्ध घातलं आहे का? मरणाऱ्या व्यक्तींचं तर अनेकदा घातलं असेल, पण आज तुमची ही पहिलीच वेळ असेल की तुम्ही आता जिवंत व्यक्तीचं श्राद्ध घालणार आहात. ती नित्याच्या फोटोला हार घालायला लागते पण सोमाला म्हणते की अरे पहिले आदिराजला व्हिडिओ कॉल कर. सोमा आदिराजला कॉल करतो. आदिराज त्याच्यावर खूपच चिडतो. कुठे आहे नित्या मॅडम? सोमा म्हणतो ते राहू दे, हे बघ तुला काहीतरी दाखवायचं आहे. इकडे विमल, तात्या, सावरी, राजमा सर्वजण नित्या आणि आदिराजला. इकडे आदिराज व्हिडिओ कॉलवरती पाहतो की नित्याच्या श्राद्धाची शालिनी तयारी करत असते. तो म्हणतो की तू मेल्यानंतर तुझं श्राद्ध घालायला कोण आहे रे? करायचे आहेत, तू फोन ठेव. आणि आदिराज हताश होऊन तिथंच गाडीवर रडत बसतो. इकडे इन्स्पेक्टर आणि हवालदार रेस्ट हाऊसवरती येतात आणि झडती घ्या असं बोलतात. तितक्यात इन्स्पेक्टरची नजर त्या फोटोवरती जाते जिथे सर्वांचे जाधव कुटुंबियांचे फोटो लावलेले असतात आणि निशाणेसुद्धा असतात. तितक्यात हवालदार नित्या आणि आदिराजचा जळालेला फोटो घेऊन येतात. त्यावेळेस त्या इन्स्पेक्टरला शंका येते. इकडे नित्याला जिथं बांधलेलं असतं त्या ठिकाणी नित्या नसते हे पाहून तो माणूस इकडे शोधू लागतो. नित्या एक काठी घेते आणि त्याच्या डोक्यामध्ये मार करते. तितक्यात तिला ओरडण्याचा आवाज येऊ लागतो. ती जाते आणि त्या ठिकाणी पाहते तर डॉक्टरलासुद्धा तिथे बांधून ठेवलेलं असतं. नित्या म्हणते की तुमच्याकडे फोन आहे का? डॉक्टर हो म्हणतात आणि नित्या त्यांच्या फोनवरून आदिराजला फोन करते. डॉक्टर आदिराजला पत्ता सांगतात. तितक्यात शालिनी येते आणि नित्याच्या हातावरती लाकूड फेकून मारते. तिच्या हातातील मोबाईल पडतो आणि नित्या खूपच घाबरते. शालिनी म्हणते की कशाला फुकटची तू धडपड करतेस, तुझं मरण एक क्षणसुद्धा पुढं ढकललं जाणार नाही. आता इकडे आदिराज एका गुंडाला मारतो आणि ठरलेल्या गोडाऊनमध्ये तिथे येतो आणि शालिनी समोर येऊन उभा राहतो. शालिनी म्हणतो बरंच प्रेम आहे रे तुझं तिच्यावरती, बरोबर आलास तू, मला वाटलंच होतं तू येशील. आणि पाठमोरी होते. तितक्यात नित्याच्या फोटोला हार घातलेला पाहून आदिराज खूप चिडतो आणि त्याला खूप धक्का बसतो. तो शालिनीवरती धावून जाणार तितक्यात शालिनी त्याच्यावरती बंदूक रोखते. आदिराज तिच्या हातातली बंदूक खेचून घेतो आणि तिच्यावरती रोखतो. शालिनी म्हणते की मारशील का मला? मार, पण मी मेल्यानंतर जगाच्या पाठीवर तुला नित्या कुठेही सापडणार नाही, फक्त तिला शोधून दाखव. खोटं वाटतंय का तुला? असं म्हणून ती सोमाला आवाज देते. सोमा आदिराजला एक व्हिडिओ दाखवतो. त्यामध्ये एक कार असते आणि त्याला नित्याला बांधलेलं असतं. ती कार दरीच्या काठाला उभी असते. शालिनी म्हणते की जा लवकर नित्याला वाचव, जगलो वाचलोस तर भेटू आपण पुन्हा, असं म्हणून आदिराजच्या हातातून ती गन काढून घेते. आता मित्रांनो, येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आदिराज कारने नित्याकडे येत असतो. एका वळणावरती शालिनीने नित्याला एका कारला बांधून उभं केलेलं असतं. शालिनी हे सर्व मोबाईलमध्ये पाहत असते. ती म्हणते की मृगशीर्ष नक्षत्रावर जन्मलेला व्यक्तीच नित्याला मारू शकतो ना, मग आता आदिराजच नित्याला मारणार. आता इकडे आदिराज वळणावरती असतो आणि
गाडीच्या समोर तो नित्याला पाहतो. त्याचा गाडीवरचा ताबा सुटतो. आता नित्याला पाहून तो खूपच घाबरतो आणि नित्यासुद्धा खूप जोरात घाबरते आणि आदिराज असं ओरडते.